नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन सिलेबसनुसार इयत्ता 6वी युनिट 1 यातील 1.1, 1.2 यातील क्वेश्चन आन्सर पाहिले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1.3 याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. पहा 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स. त्यामधील ए मॅच द टेस्ट विथ द फ्रूट व्हेजिटेबल. काय करायचंय आपल्याला इथं? मॅच द टेस्ट म्हणजे जोड्या लावायच्या आहेत चवीशी. पहा साल्टी, साल्टीची काय येईल बरं? सॉल्टला जोडी येईल. त्याच्यानंतर आहे स्पायसी. तर स्पायसी काय असते बरं? स्पायसी चिली असते. त्याच्यानंतर स्वीट, स्वीट काय असते? शुगर केन, ऊस, ऊस गोड असतो की नाही? सॉर, सॉर काय असते बरं? लेमन. टँगी, टँगी काय असते? करेला किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण बिटर गार्ड म्हणतो. ओके. त्यानंतर आपल्याला वर्ड बास्केट दिलेली आहे. तर ती वर्ड बास्केट तुम्ही काय करायची सगळ्यांनी वाचून घ्यायची. ओके. त्यानंतर पहा सी डिस्कस इन पेअर इन लिस्ट द ऍडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड अँड डिसएडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड. ओके. ऍडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड. तर पहिलं ऍडव्हान्टेज असतं की कीप अस हेल्दी. कीप अस हेल्दी. ओके. त्यानंतर गिव्ह अस एनर्जी. ते आपल्याला काय करतं? एनर्जी देतो. गिव्ह अस एनर्जी. ओके. त्यानंतर हेल्प अस ग्रो स्ट्रॉंग. ग्रो स्ट्रॉंग. त्यानंतर प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. ओके. हे काय आहेत? ऍडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड आहेत. आता आपण डिसएडव्हान्टेज पाहूया पॅकेज फूडचे. तर पहिलं असेल कंटेन्स हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह. ओके. त्यानंतर मे कॉज हेल्थ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. त्यानंतर कॅन मेक अस अनहेल्दी. ओके. बॉक्स मध्ये जागा पुरली नाही, समोर लिहिलंय त्याच्यामुळे मी आता एक पॉइंट खाली लिहिते. हॅज लेस न्यूट्रिशन. ओके. पहा त्यानंतर डी रीड द ग्रीड केअरफुली अँड इन सर्कल द नेम्स ऑफ द
इटेबल मेन्शन इन इट. ओके. तर काय करायचंय आपल्याला, खाण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या नावाला आपल्याला काय करायचंय, त्यांचं नाव आपल्याला तयार करायचंय सर्कल देऊन. ओके. तर इथं नाव तयार केलेलं आहे बघा, कस्टर्ड. पहा, दुसरं नाव होईल पनीर. पनीर. त्यानंतर पहा, इथं नाव तयार होते कॅरट. कॅरट. त्याच्यानंतर पहा, इथं होते चिली. चिली. त्यानंतर होते भेंडी. बघा, त्याच्या लगोलग खाली ज्युसी पण तयार होते. ओके. याप्रमाणे आपण जे काही नावं तयार होतात ते तयार केलेले आहेत. त्यानंतर पहा, ई, क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम. बघा, इथं काय काही नावं दिलेली आहेत, त्यामध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे, नाऊन कोणतं आहे, वर्ब कोणतं आणि ऍडवर्ब कोणतं हे लिहायचं आहे. तर हंग्री आणि अँग्री काय आहेत बरं, ऍडजेक्टिव्ह आहेत. हंग्री आणि अँग्री. त्यानंतर नाऊन काय आहेत, बाउल, टी, हे काय आहेत, नाऊन आहेत. वर्ब, रन. त्याच्यानंतर आहे कॅच आणि ऍडवर्ब, ऍडवर्ब आहेत. ऍडवर्ब आहेत मेरीली, हंग्रीली. ओके. F, complete the following message using the given word. प्रोटेक्ट, नीड, इट, इलनेस, एनर्जी, हेल्दी. तर आपल्याला पॅसेज पूर्ण करायचा. डिअर व्हेजिटेबल, यू आर आवर हेल्दी फूड. काय पाहिजे इथं, यू आर आवर हेल्दी फूड. यू गिव्ह अस विटामिन्स अँड एनर्जी. कुठे एनर्जी. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. इथे काय, प्रोटेक्ट. us from illness. You keep us healthy. You keep us healthy. Healthy. We must eat you to stay fit. Thank you for what you do for us. ओके. अशा प्रकारे आपण हा जो काही पॅसेज होता तो पण पूर्ण केलेला आहे.
पहा, डिअर व्हेजिटेबल, यू आर आवर हेल्दी फूड. You give us vitamins and energy. You protect us from illness. You keep us healthy. We must eat you to stay fit. Thank you for what you do for us. Okay? त्यानंतर पहा, जी, read the following words. Read the following words. Real, really. Grady, greedily. Now add the suffix ly to the following word and rewrite. पहा, आपल्याला सगळ्यांच्या शेवटी काय लावायचंय? ly हे सफिक्स लावायचे. ओके, तर इथे स्लोली होईल. ly लावलंय स्लोली. हॅपीली, इझिली, लाईकली, वीकली आणि क्विकली. ओके, पहा, त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे आणि काय सांगितलंय एच मध्ये की रीड अँड अंडरस्टँड, म्हणजे हे काय करायचंय, तुम्ही वाचायचे आणि समजून घ्यायचंय. ओके, आय रीड द गिवन टेबल, चूज वन वर्ड फ्रॉम इच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता काय करायचंय आपल्याला, ह्या कॉलम मधून काही अक्षर उचलून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे. जसे की इथे एक्झाम्पल मध्ये दिले आय रन फास्ट. त्याचप्रमाणे काय येईल बरं, आय प्ले क्रिकेट. काय, आय प्ले क्रिकेट. त्यानंतर यू रीड बुक्स. यू रीड बुक्स. त्यानंतर वी वॉच टीव्ही. काय, वी वॉच टीव्ही. त्यानंतर दे ईट मँगोज. दे ईट मँगोज. त्यानंतर ही कट व्हेजिटेबल्स. ही कट व्हेजिटेबल्स. त्यानंतर शी रन्स फास्ट. शी रन्स फास्ट. ओके, याप्रमाणे आपण तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर पहा, जे अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द गिवन वर्ड. पहा, इथं सायलेंट वर्ड जो आहे त्याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायचे. पहिल्या शब्दात आहे नाईट. नाईट म्हणजे के चा उच्चार होत नाहीये, म्हणजे नाईट होत. नॉलेज, नॉलेज मध्ये पण के चा नाही होत. नॉट मध्ये पण नाही होत. त्यानंतर लाईम, पण ह्या बी चा उच्चार होत नाहीये. डम मध्ये पण ह्या बी चा उच्चार होत नाही. त्यानंतर कॉम मध्ये पण ह्या बी चा उच्चार होत नाही. त्याच्यामध्ये नंतर हा प्रकार पहा, सायकोलॉजी मध्ये पी चा उच्चार होत नाहीये. त्यानंतर न्यूमोनिया मध्ये पण हे पी चा सायलेंट उच्चार होतोय काहीतरी, म्हणजे सायलेंट लेटर आहे. हॉनेस्ट मध्ये पण एच चा, आवर मध्ये, आणि स्कूल मध्ये पण एच चा सायलेंट